तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता काव्य मात्र अगदी केसांना ड्राय वगैरे करत आता खूपच छान तयार होत असते आणि म्हणते की पार देशमुख बोका तयारच राहा. आता ही पार काव्य देशमुख टू आहे ना, ती येते तुमची विकेट काढायला. त्यानंतर आता इकडे नंदिनी पार्थला फोन करते आणि म्हणते की पार्थ, हे बघा, तुम्ही काव्यासोबत मात्र तुमच्या नवीन आयुष्याची सुरुवात करायला आणि पुढे जायला काही हरकत नाही. त्यावर आता पार्थ म्हणतो की नाही नंदिनी, या बाबतीत मात्र आपले विचार नाही जुळू शकत. नंतर आता इकडे जीवा नंदिनीला म्हणतो की अगं, तू किती चिडणार आहेस अजून, आणि तुला जर माझा इतकाच राग आलेला आहे तर तू माझ्यासाठी वरण भात का पाठवला, बोल लवकर उत्तर दे. तेव्हा आता नंदिनी मात्र जीवाकडे पाहत असते आणि तिच्याजवळ मात्र काही उत्तर नसतं. तेव्हा आता शेवटी आता पार्थ आणि काव्य यांचं नातं सुरळीत होतंय आणि इकडे नंदिनी आणि जीवा यांचं सुद्धा. तर मित्रांनो, लवकरच आता एकमेकांच्या नात्याचा स्वीकार ते कसं करतील हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.